नमस्कार, प्रफुल्ल ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघूया काही टिप्स, उपयुक्त आणि महत्त्वाच्या किचन टिप्स। एक, तांब्याच्या भांड्यामध्ये 8 ते 10 तास ठेवलेले पाणी प्यायल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतो आणि वजनसुद्धा कमी होते। 2, दुधाला आंबट वास येऊन दूध वाटू लागल्यावर त्यात लिंबू रस वापरून फाडून घ्यावे। त्याचे पनीर होते व त्याचे रसगुल्ले पण छान होतात। 3, दररोज एक छोटासा आल्याचा तुकडा चघळल्याने खूप साऱ्या आजारांपासून आपला बचाव होऊ शकतो। 4, रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यात 2 लवंग उकळून ते पाणी प्यावे। याने बद्धकोष्ठता, ॲसिडिटी, पोटाचे आजार बरे होतात। 5, दात दुखत असेल तर सुंठ पावडर पाण्यात मिसळून त्याची पेस्ट तयार करावी आणि दुखण्या दातावर लावावी। थोडा वेळ आराम मिळतो, पण नंतर लगेच डॉक्टरकडे जावे। 6, आठवड्यातून 2दा मुळ्याचा रस प्यायल्यास पित्ताचे खडे वितळण्यास मदत होते, परंतु मुळ्याचा रस प्यायल्यानंतर किंवा पिण्याआधी दूध असे पदार्थ खाऊ नये। 7, गुडघेदुखीचा त्रास जाणवत असेल तर दररोज तीळ खावे, भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळते। 8, पाय जास्त दुखत असल्यास गरम पाण्यात मीठ घालून पाय त्या पाण्यात घालून बसावे, पाय दुखायचे थांबतात, आराम मिळतो। 9, सकाळीच उठल्यावर 1 चमचा मध कोमट पाण्यात घालून प्यायल्याने स्मरणशक्ती मजबूत होण्यास मदत होते। 10, रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यात लवंग उकळून ते पाणी प्यावे। यामुळे बद्धकोष्ठता, ॲसिडिटी, पोटाचे आजार बरे होतात। 11, पुदिना सरबत आपण बनवतो घरी, पण तो बनवताना खडीसाखरेचा वापर करून बनवल्यास आणि महिलांनी प्यायल्यास पाळीची समस्या होत नाही। 12, केस गळती कमी होण्यासाठी आहारात आवळा, भिजवलेली मेथी आणि कढीपत्ता, तीळ किंवा तिळाचे लाडू, पालक, गाजर यांचा आवर्जून समावेश करावा। 13, झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यायल्याने किडनी स्वच्छ राहते। 14, भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते। ॲनिमियाचा त्रास असणाऱ्यांना व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो, तसेच लाल पेशीची वाढ होण्यास मदत होते। 15, मुरुमांच्या खुणा काढून टाकण्यासाठी कडुलिंबाच्या पानांची पेस्ट गुलाब पाण्यासोबत बनवून चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्स, डाग आणि मुरुमांचे
डाग नाहीसे होतात. डाळिंबाच्या सालीपासून बनवलेला चहा प्यायल्याने सर्दी असेल तर ती लवकर बरी होते. 17. लसूण आणि कच्चा कांदा देखील रक्त पातळ करण्यास मदत करतात. 18. शरीरातील रक्ताच्या गाठी फोडणारे पदार्थ म्हणजे डाळिंब, बीट, जांभूळ आणि दालचिनी पावडर कोणत्याही प्रकारे घेतल्याने रक्त पातळ होते. 19. शरीरात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम वाढवायचे असेल तर मखाना पावडर आणि खारीक पावडर दुधात मिक्स करून प्यावे. यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. 20. पुदिन्याच्या पानांचा रस चेहऱ्यावर लावल्याने चेहरा मुलायम आणि कोमल बनतो. 21. जर तुम्हाला कोरडा खोकला येत असेल तर गरम दुधात 2-3 बत्ताशे टाकून झोपण्यापूर्वी प्या. खोकल्यापासून आराम मिळतो. 22. शरीरातील रक्ताच्या गाठी फोडणारे पदार्थ म्हणजे डाळिंब, बीट, जांभूळ आणि दालचिनी पावडर कोणत्याही प्रकारे घेतल्याने रक्त पातळ होते. 23. पुदिन्याच्या पानांचा रस चेहऱ्यावर लावल्याने चेहरा मुलायम आणि कोमल बनतो. 24. जर तुम्हाला कोरडा खोकला येत असेल तर गरम दुधात 2-3 बत्तासे टाकून झोपण्यापूर्वी प्या. खोकल्यापासून आराम मिळतो. 25. नेहमी चिरतरून दिसण्यासाठी दुधात खारीक उकळून प्यावे. 26. केस लांब आणि दाट होण्यासाठी मोहरीचे तेल दुधात मिक्स करून केसांना लावावे. 27. रोज पांढरा कांदा खाल्ल्याने शरीरात ताजे रक्त तयार होते. 28. जर तुमचे हात नेहमी थंड असतील तर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असू शकते. 29. रोज भिजवलेले काळे मनुके खाल्ल्याने स्त्रियांची प्रजनन शक्ती वाढते. 30. सकाळी नाश्ता झाल्यानंतर एक वेलची चघळल्याने दम्याचा त्रास होत नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.